हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया चहापासून. सकाळी चहा हातात आला की झोप आपोआप पळते. पहिला घोट घेतला आणि असं वाटलं की आजचा दिवस खूप छान झाला. चला तर मग सुरुवात करूया पुढच्या कामाला. ब्लँकेट उचलून ठेवलं आणि मग लागले स्वयंपाकाला. आधी कणिक भिजवून घेतलं आणि तोपर्यंत शेवगाच्या शेंगा शिजत होत्या मस्तपैकी. आई भाजीसाठी मसाला भाजून घेत होत्या. आणि मग नंतर मी पोळ्या करून घेतल्या आणि आईने भाजी शिजायला टाकून दिली होती. झाला आणि त्या व्यवस्थित लावून घेतल्या. थोडीशी आवराआवर केली आणि झाडं मारून घेतला. मग नंतर मस्तपैकी केस मोकळे सोडून घेतले. चला काम आवरता केस तरी वाळून जातील. परंतु कपड्यांचे घड्या घालून त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिले. मग नंतर अशी व्यवस्थित बेडशीट टाकून घेतली. दाखवते किती छान दिसतं आहे. हे आवरून झाल्यावर किचनमध्ये खूप सारा असा पसारा पडला होता. तो पटोटा आवरून घेतला. गॅस स्वच्छ असा घासून घेतला. नंतर त्याला पुसून मस्त क्लीन करून घेतलं. गॅस स्वच्छ असा पुसून घेतल्याशिवाय किचन असं स्वच्छ वाटणारच नाही. आणि तेवढ्यात पिल्लूचा रडायचा आवाज आला. सगळी कामं बाजूला ठेवली आणि अगोदर त्याला घेतलं. थोड्या वेळाने तो शांत झाला आणि मस्त त्याच्या पप्पासोबत खेळायला लागले पुढच्या कामाला. फरशी पुसून घेतली. त्याशिवाय घर असं स्वच्छ वाटतच नाही. तेवढं त्याला आजीसोबत गप्पा मारता फरशी पुसून घेतली. बसलो आम्ही सगळे एकत्र जेवायला नेहमीप्रमाणे. बघा हे पिल्लू आमचं. आम्ही जेवण करत होतो आणि तो चालला होता भाजी विकायला. जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासून घेतली. मग नंतर घातली पिल्लूला आंघोळ. जी आंघोळ झाल्यावर तो मस्त शांत असं झोपून गेलं. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.